ज्या बहिणींची KYC चुकली होती, म्हणजे जे पर्याय तुम्हाला विचारले होते ते पर्याय चुकीचे निवडले होते, चुकीचे, बरोबर ना, चुकीचे निवडले होते, त्यामुळे भरपूर बहिणींचा हप्ता जो आहे ना, हप्ता थांबला होता. परंतु आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुश खबर आहे, कारण KYCसाठी या बहिणींना पुन्हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. KYCसाठी एडिटचं बटन किंवा दुरुस्ती आपण म्हणू शकतो, दुरुस्तीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. दुरुस्ती करता येत आहे बहिणींना. KYC पुन्हा सुरू झालेलं आहे आणि 31 मार्चपर्यंत साधारणपणे तारीख आहे, अंतिम तारीख, ज्यामुळे तुमची जरी काही चुकी असेल तर दुरुस्ती करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविकांमार्फत ती दुरुस्ती करू शकता. हप्ता कोणत्याही क्षणी वाटप होईल. तुमचे मागील 2 हप्ते राहिले असतील तर 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना 1,500 रुपये जमा होतील. ओके, ही महत्त्वाची माहिती होती लाडक्या बहिणींसाठी.